नमस्कार, आज मी तुमच्यासोबत बीटाची कोशिंबीर आणि हॉटेल स्टाईल डाळ खिचडी ही रेसिपी शेअर करणार आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। बीटाच्या कोशिंबीरीसाठी मी 3 मोठे बीट घेतले आहे। ते कुकरमध्ये वाफवून घ्यायचे, तुम्ही नाही वाफवले तरी चालेल। कोशिंबीरीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दही, 2 वाट्या किसलेला बीट, 3-4 कढीपत्त्याची पाने, 2-3 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक करून घ्यायचे। आता मी इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले। आपल्याला तडका तयार करायचा आहे कोशिंबीरीच्या वरून टाकण्यासाठी। यामध्ये मी मोहरी, जिरे, मोहरी छान अशी तडतडून द्यायची। त्यानंतर जिरे, थोडंसं हिंग, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने असा तडका तयार करून घ्यायचा। या तडक्याचा वास आणि टेस्ट दोन्ही खूप असं सुंदर लागतं। याच्याने आपल्या कोशिंबीरीला अजून जास्त चव येते। आता मी एका मोठ्या बाउलमध्ये वाफवून घेतलेला बीटाचा किस टाकला। त्यामध्ये दही ॲड करायचं आहे। दही तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल। आपल्याला जर कोशिंबीर पातळ करायची असेल तर आपण दह्याचं प्रमाण वाढवू शकतो, पण मला थोडीशी अशी कोरडी आणि ड्राय ठेवायची होती, त्यामुळे मी दही कमी वापरलंय। दही बीटामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही साखरही ॲड करू शकता, दही जर खूप आंबट असेल तर, पण साखर न टाकता खाल्लेलंच चांगलं आहे। ही कोशिंबीर आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे। आठवड्यातून 2 वेळेस तरी बनवली पाहिजे। यामध्ये आपण किसलेली काकडीही वापरू शकतो। मी आता 1 चमचा मीठ ॲड केलं आहे। थोडासा चाट मसाला ॲड केला टेस्टसाठी। आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण। रेडी झाली आपली बीटाची कोशिंबीर। आता आपण डाळ खिचडा बनवू। त्यासाठी आपल्याला 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, मी लसूण, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, कोथिंबीर लागेल। आणि यासाठी मी 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली। ज्या कोणत्याही डाळी आपण वापरतो ना, त्या गरम पाण्यातून काढून घ्यायच्या, कारण त्यांना पावडर लावलेली असते ना। आता मी कुकरमध्ये जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या हे चांगलं परतून घेतलं। हळद टाकली, हिंग टाकला, त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि डाळ टाकून दिली। हे छान आपल्याला परतून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं याला तेलामध्ये परतून द्यायचं, त्याच्याने खिचडीला चव छान येते। डाळ खिचडीसाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आहे। आता मी इथे 3 चमचे मीठ वापरलंय। 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ
यासाठी मी 4 ग्लास पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी. गरम केलेलं पाणी आता मी यामध्ये टाकून दिलं. कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला. तीन शिट्ट्या झाला की झाकण काढून आपण जसा कोशिंबिरीसाठी तडका केला होता तसा यासाठी तडका बनवून घ्यायचा आहे. जिरे, मोहरी आणि या ठिकाणी मी 2 लाल मिरच्या वापरणारे. डाळ खिचड्यासाठी मी जो तडका तयार केला होता तो यावरून टाकून दिला आहे. आणि हा तडका आपल्याला तुपामध्ये बनवायचा आहे, त्यामुळे डाळ खिचड्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. हॉटेलमधली खाण्यापेक्षा घरी बनवलेली डाळ खिचडी खूप छान लागते. माझ्या या दोन्ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.